नमस्कार मित्रांनो, इन्फोटिकोड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहोत। व्हिडिओ यासाठी लेट होत होते की आपण आपल्या इन्फोटिकोड साठी जो स्टुडिओ बनवला आहे, जो ऑफिस बनवलेला आहे, त्याचं बांधकाम चालू होतं आणि त्या कारणामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही। ठीक आहे, तर लवकरच मी तुम्हाला ऑफिस टूर करेल। तोपर्यंत जर आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण याच्यामध्ये कमेंट करा, मी तुम्हाला देईल। ठीक आहे, तर सुरुवात करूया की आजचा विषय काय आहे। महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्हाला कुठल्या योजना घेता येतात। तर त्यात मला आता एक जणाचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं, सर आमचं शेततळ झालेलं आहे आणि शेततळ्याला अस्तरीकरणासाठी आम्हाला तो पेपर पाहिजे, म्हणजे तो कागद पाहिजे। त्यांचं शेततळ्याचा त्यांनी आकार सांगितला 33x33 आहे किंवा 30x30 चालेल। ठीक आहे, तर बघा शेततळेचा आपण गुगलवर सर्च करू, शेततळे पेपर। हा जो पेपर असतो बघा, हे जे इमेज मध्ये दिसतोय तुम्हाला, हा इमेज मध्ये दिसणारा जो पेपर आहे हा तो तुम्हाला कुठल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तो कुठून घ्यायचा आहे, हे सगळं तुमच्या ह्याच्यात आहे। ठीक आहे, पण हा घेण्यासाठी तुम्हाला शासन अनुदान देते। तर ते अनुदान कसं घ्यायचंय आणि ते कुठल्या योजनेअंतर्गत घ्यायचंय याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जे तुमच्या उजव्या साईडला जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे याला क्लिक करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे या बेल आयकॉनला पण ऑल वर क्लिक करा, जेणेकरून आजपासून नव्याने आपण सुरुवात करतोय, तुम्हाला प्रत्येक योजनेचे व्हिडिओज आणि त्याची सविस्तर माहितीसह तुम्हाला कसे पोहोचवता येतील। ठीक आहे, आणि ते पोहोचणार आहेत। तर चॅनलला सबस्क्राईब करा। योजना, शेती योजनाच नाही तर शेतकऱ्यांना असेल, त्यानंतर पूर्ण एखादी कुठली नोकरीविषयक असेल, माहिती याचा असेल ज्याच्यामध्ये खरी माहिती आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवर येणार आहेत। ठीक आहे, तर सुरू करूयात। हा शेततळ्याचा जे अस्थिरीकरणाचा आहे पेपर, तो तुम्हाला त्याच्यासाठी अनुदान कुठून घ्यायचे। ठीक आहे, तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की महाडीबीटी योजना आहे। खूप जण याच्यामधून आता 2-4 दिवसाखाली सोडत पण झाली ट्रॅक्टरची। तर ही योजना जी आहे महाडीबीटी ही सोडत आहे, म्हणजे लॉटरी पद्धतीने आहे। ते आपण बघणारच आहोत, महाडीबीटी फार्मर योजना। असं महाडीबीटी फार्मर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणून येणार आहे डायरेक्ट, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली लॉग इन पेजवर जाल। पण तत्पूर्वी आणखीन एक सांगतो, जर नवीन असाल, तुम्हाला जर नवीन असाल तर नवीन अर्जदार नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आणि हा फॉर्म भरायचा, हा सगळा। ठीक आहे, हा फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर त्याची पूर्ण माहिती जी आहे ते आपला हा जो व्हिडिओ आहे, कृषी यांत्रिकीकरण महाडीबीटी रजिस्ट्रेशन ऑनलाईन योजना, आपल्या चॅनलचं नाव आहे इन्फोटिकोड। याच्यावरती असं तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर आता जो चालू व्हिडिओ आहे त्याच्यानंतर या व्हिडिओज नावाच्या याच्यावर क्लिक करायचंय आणि इथं सर्च करायचंय। बघा, कृषी यांत्रिकीकरण योजना रजिस्ट्रेशन कसं करायचंय। ठीक आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। हा आता मी तुम्हाला प्ले करून दाखवला असता, पण खूप सारे आपले दर्शक आहेत ते ऑलरेडी केलेले आहे त्यांनी। ठीक आहे, तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा न विसरता आणि त्याच्यानंतर या पेजला या। ठीक आहे, तुम्हाला जो लॉग इन आयडी मिळालेला असेल त्याच्यावरती ह्या वापरकर्ता आयडी जावा। आता मी माझा लॉग इन आयडी टाकतोय, तो तुम्ही कॅपिटल मध्ये टाकला काय आणि स्मॉल मध्ये टाकला काय त्याला काही फरक पडत नाही। ठीक आहे, तर तुम्ही पासवर्ड टाकून घ्या आणि हे जे कॅप्चा आहे, कॅप्चा एकदम ॲक्युरेट टाकायचा, जेणेकरून लॉग इन होईल। ठीक आहे, झालं। बघा हे असं येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जे नवीन असाल, ज्यांनी याच्या अगोदर अर्ज केलेला नाही किंवा ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही प्रोफाईल इथं
10-20% दिसेल, तर प्रोफाईल ही तुम्हाला 100% कंप्लीट करायची. जे इथं वैयक्तिक तपशील आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर होऊन जाईल. तर ते पूर्ण भरल्याच्या नंतर अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचं. बघा केला. शेतकऱ्याचा पेपर वेगवेगळ्या MM साईज मध्ये असतो. तुमच्या हिशोबानुसार तुम्ही घेऊ शकता. साईट थोडीशी लोड घेते, ओपन होतंय पण. बघा हा रेड बॉक्स मध्ये तुम्हाला पहिल्यांदा माहिती येईल. फक्त एकदाच रजिस्ट्रेशन करायचे. त्याच्यानंतर तुम्ही याचा जोपर्यंत ही योजना चालू आहे तोपर्यंत सगळ्या योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. याचं सगळ्यात मोठं हे जी उपलब्धी हीच आहे की तुम्हाला एकाच वेळी रजिस्ट्रेशन करणे, त्याच्यानंतर फक्त लॉग इन करून अर्ज करायचा. ठीक आहे. आपण मी इतकं स्लो मध्ये सांगतोय याच्या पाठीमागे कारण आहे की आपले काही दर्शक आहेत आणि आपले काही जे नवीन आलेले आहेत त्यांना सविस्तर माहिती भेटली पाहिजे. मग थोडी एका सांगता होईना पण अशा ह्याच्यातून सांगतोय मी. ठीक आहे, तर तुम्हाला समजेल अशी. तर बघा इथे 4 ऑप्शन आहेत. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने सुविधा, बियाणे, औषधी खते. आपण ह्याच्यावर जाणार. ह्या सगळ्या योजनांचा आपण बघणार आहोत. ह्याला कसा अर्ज करायचा आहे आणि लवकरच मी याची अनुदानाची लिस्ट पण तुम्हाला देतोय. तर आपल्याला करायचं काय, शेतकऱ्याचा पेपर. हा जो पेपर आहे तो कुठल्या अंतर्गत येणार आहे, सिंचन मध्ये येणार आहे. तर याच्यातला 2 नंबरचा ऑप्शन जो आहे सिंचन, याच्यावरती या बाबी निवडा याच्यावरती क्लिक करायचं. केलं. बघा जर आपल्याला एकापेक्षा जास्त घटक जोडायचे असतील तर आपल्याला या विभागात एक करून घटक जोडावे लागतील. म्हणजे जे तुम्हाला ज्याच्यासाठी अर्ज करायचा आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यातून येणार. ठीक आहे. इथं आता हे डेमो साठी आहे. सिंचन साधने आणि सुविधा सगळ्यात महत्वाचं हा घटक निवडायचा. याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात लास्टला आहे बघा, शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्थिरीकरण करणे. आता घटक ह्याच्यामध्ये काय नाहीये. आता मीटर मध्ये आता मला जसा मेसेज आला की मला कॉल आला, मेसेज आला की सर 30x30 आहे, 34x34 आहे, त्यानंतर 25x25 आहे, 20x25 आहे किंवा काहीचं 15x20 आहे. तर ठीक आहे, काही कुणाचे माप चुकलेले असतील किंवा काय असेल तर आपण बघूयात साधारणतः 30x30 साठी. तर मला जर घ्यायचं असेल तर मी काय करणार, म्हणजे 30x30 वरती क्लिक करायचं. हे खूप महत्वाचं आहे. मीटर मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कलर वगैरे काय असं ऑप्शन नाहीये. आता हा इतकं सोपं आहे बघा. हा डेमो साठी आहे सगळं, पण तुम्हाला जे करायचं आहे ते ओरिजिनल तुमच्या ह्याच्यावरून करा आणि इथं क्लिक करायचंय. मी पूर्वसंमतीशिवाय वैयक्तिक क्षेत्र अस्थिरीकरण केल्यास अनुदानास पात्र असणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या डिपार्टमेंटकडून एक SMS येणार किंवा मेसेज येणार. तुम्हाला ते मेसेजद्वारे कळवणार की तुम्हाला याची पूर्वसंमती मिळालेली आहे, तुम्ही याच्यासाठी खरेदी करू शकता आणि पूर्वसंमती झाल्यानंतर खरेदी करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला याची पुढची प्रोसेस कळेल. ठीक आहे. तर हा इथं क्लिक केल्यानंतर जतन करा म्हणून आहे बघा. आता इथं काय आहे का, नो डेटा ऍडेड. आतापर्यंत आपण कुठलाही याच्यामध्ये डेटा नाहीये, तर जतन करायला क्लिक करायचं. सक्सेस हा असा मेसेज येतोय. तुम्हाला अजून एक इथं सिंचन घटक हवा आहे का, जर तुम्हाला आणखीन दुसरं काय पाहिजे असेल याच्यातून तर दुसरं करू शकता. बघा याच्यामध्ये आणखीन काय आहे का, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, पंप सेट आहे, पाईप आहे, वैयक्तिक शेततळे आणि प्लास्टिक अस्थिरीकरण. पंप सेट, इंजिन, मोटर याच्यासाठी बी करू शकता. आपण त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला याच्यामध्येच करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे. तर इतक्या सोप्यारित्या हा अर्ज केला जातो.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या या चॅनलवरती सगळे शेतकऱ्यांसाठी आपल्या माहिती असणारे पूर्ण एकदम सविस्तर माहिती असणारे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, कारण खूप सारे युट्यूबर आहेत जे काही तुम्हाला एकदम फास्ट मध्ये माहिती सांगतात आणि त्यामुळे तुम्हाला अपुरी माहिती मिळते आणि अपुरी माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचं हे कळत नाही किंवा तिथं चुकला जातो फॉर्म. तर असं काही होता कामा नये. ठीक आहे, ज्यावेळेस पण तुम्ही व्हिडिओ बघणार तुम्हाला जर आत्ता नोटिफिकेशन मिळालेलं असेल तर वॉच लेटर मध्ये टाका, नंतर बघा, ज्यावेळेस तुम्हाला टाइम मिळेल बघा, पण बघा. ठीक आहे, आणि लाईक करायला तर विसरूच नका. लाईक केल्याच्या नंतर आम्हाला आणखीन नवीन नवीन व्हिडिओज कसे घेऊन येतील याच्यासाठी प्रोत्साहन मिळते. बरोबर, तर तुमच्या लाईक रूपी प्रोत्साहन द्या. आपण लवकरच आणखीन खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहोत, वेगवेगळ्या विषयावर आहोत. ठीक आहे, तर तुम्ही आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. भेटूयात येणाऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.